नमस्कार। आज आपण एक वाटी पोहे आणि बेसन वापरून झटपट नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि पाव वाटी बेसन। त्यात अर्धा चमचा साखर घालायची, चवीनुसार मीठ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या, थोडासा हिंग, पाव चमचा हळद, त्यानंतर पाव वाटी दही घालायचं। दह्याऐवजी यात तुम्ही ताक सुद्धा घालू शकता आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सर मधून वाटून घ्यायचं। याची अगदी बारीक स्मूथ पेस्ट करायची। बघा अशा प्रकारे मी हे बारीक वाटून घेतलं आहे। असं थोडं घट्टच पाहिजे, खूप पातळ करायचं नाही। आता हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। यात 3 चमचे तेल घालायचं आणि 4-5 मिनिटं मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं। तर 4 ते 5 मिनिटं मी हे फेटून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे मुरू द्यायचं। रवा आणि पोहे मुरायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। यातले रवा आणि पोहे मुरले आहे। हे थोडं घट्ट आहे पण असंच पाहिजे, खूप पातळ करायचे नाही। आता यात 1 पॅकेट इनो घालायचं। इनोऐवजी यात तुम्ही सोडा सुद्धा घालू शकता। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर मी थोडंसं पाणी घालते। इनो यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि इनो घातल्यानंतर हे लगेच वाफवून घ्यायचं। खूप जास्त वेळ इनो घातल्यानंतर बॅटर असंच ठेवायचं नाही। मिश्रण मी या प्लेटमध्ये वाफवणार आहे, म्हणून याला आधी तेल लावून घेते। अशी खोल प्लेट किंवा खोल ताट घ्यायचं आणि त्यामध्ये वाफवून घ्यायचं। यावर वरून थोडं लाल तिखट घालायचं। हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे। ही रेसिपी थोडीफार ढोकळ्याप्रमाणेच होते। जसं आपण ढोकळा बनवतो तसंच हे वाफवून घ्यायचं। तर त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी आधी उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात ही प्लेट ठेवायची आणि झाकण लावून 15 मिनिटं हे वाफवून घ्यायचं। हा नाश्ता तयार होईपर्यंत यावर घालण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊया। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेते। तेल आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की थोडा कढीपत्ता घालायचा, 1 चमचा तीळ घालायचे आणि 1-2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घालायच्या। थोडंसं मीठ घालायचं, थोडा हिंग सुद्धा घालायचा, कोथिंबीर बारीक कट करून घालायची। ढोकळ्यासाठी जेव्हा आपण तडका बनवतो त्यात पाणी घालतो, पण यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण आपण रवा आणि पोह्यापासून हे बनवलं आहे। तर तडका तयार झाला आहे। हे वाफायला ठेवून सुद्धा आता 15 मिनिटं झाले आहे। तर गॅस बंद करून घ्यायचा, याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच हे प्लेटमधून काढायचं। गरम असतानाच तुम्ही हे काढायला गेलं तर ते हाताला चिपकते किंवा तुटू शकते, त्यामुळे हे व्यवस्थित थंड होऊ द्या। 10 मिनिटं मी हे व्यवस्थित थंड करून घेतलं। आता यावर हा तडका घालायचा, थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आणि आता आपण हे कट करून घेऊया। मी याला असं त्रिकोणी शेपमध्ये कट करते, तुम्ही ढोकळ्यासारखं स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। यावर आपण तडका घातल्यामुळे हा नाश्ता असाही खायला छान लागतो किंवा यासोबत खाण्यासाठी कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवा। मी इथे चटणी सुद्धा बनवून घेतली आहे। पटकन हा नाश्ता तयार होतो। नेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी हा पोह्याचा नाश्ता बनवून बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।